विधानसभेत एक प्रश्न आणि त्यानंतर महाराष्ट्र काय, सोलापूर काय आणि माढा तालुक्यातल्या शिवस्मारक, अश्वारूढ शिवस्मारक जे आहे ते सगळे ओपन व्हायला लागले. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या अँगलनं त्याचा पॉलिटिकल व्ह्यू शोधण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करत असेल. पण विधानसभेतल्या त्या प्रश्नानंतर महाराष्ट्रातलं वातावरण आबा बदलते, काय भावना आहे? खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये जी भावना व्यक्त केली, माझ्या पडसाळी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी जर पुतळा मला झाकून ठेवावा लागत असेल, याच्यापेक्षा शर्मीची गोष्ट महाराष्ट्रात कोणासाठीच काही नाही. आणि मग त्यानंतर जी चळवळ उभा राहिली, त्या चळवळीतनं पडसाळीचा तर पुतळा त्या ठिकाणी कापड निघालं, त्याचा दुग्धाभिषेक झाला आणि या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांबद्दल असलेलं प्रेम आणि छत्रपती शिवरायांबद्दलचा जो पुतळा म्हणून न बघता ते प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवरायांच्या काळातला संघर्ष आज आमच्या जीवनात असलेल्या संघर्षाला त्या ठिकाणी प्रेरणा देतो. म्हणून हे प्रेरणास्थान, हे शक्तिपीठ म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ते शक्ती म्हणून त्या महाराजांची प्रेरणा आपल्यामध्ये आत्मसात करणं आणि मग त्यांचा मावळा, एक छोट्याशा खारीचा वाटा म्हणून मी यातला प्रयत्नशील माणूस आहे. काही मुद्द्याच्या बाबतीत आता एकीकडे भावना असतील तर दुसरीकडे कायदा सुद्धा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं NOC बाबत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाबाबत आता विविध अर्पण असेल, मग आता लवळ असेल, आज भेंड आणि मग काल परवा मुंडीमध्ये देखील हे शिवस्मारक उभं राहिलं, निश्चितच प्रेरणादायी असेल. पण NOCच्या बाबतीत काही प्रचंड तक्रार आहेत. मग सेंट्रल रेल्वेचे असेल, फॉरेस्ट विभागाचे असेल आणि महसूल असेल किंवा पोलीस प्रशासन थोडंसं टाळण्याचा प्रयत्न करतं. याबाबत काय? मी आपल्या माध्यमातून खूप छान प्रश्न आपण विचारला. मी आपल्या माध्यमातून सर्व शिवप्रेमींना या निमित्तानं विनंती करतो की पुतळा बसवण्यासाठी लागणाऱ्या परमिशनच्या बाबतीत तुम्हाला कसलीही अडचण येऊ द्या, त्या ठिकाणी माझ्याशी संपर्क साधा. मी त्या संबंधित मग रेल्वे असेल, फॉरेस्ट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, कोणत्याही PWD असेल, MSCB असेल, ज्या ज्या डिपार्टमेंटची त्याला NOC लागते त्या NOC मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि तो वेळेत आपल्याला देऊ. आणि माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे की परमिशन घेऊ. महाराजाच्या स्मारकाला त्या ठिकाणी सगळ्या परमिशन मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, मी कटिबद्ध आहे आणि माझी जबाबदारी असेल. तुम्हाला कुठं काय अडचण आली, आज आपण मला सांगितलं तर मी ती प्रश्न सोडवू शकतो. आपला प्रश्नच माझ्यापर्यंत नाही आला तर मी सोडवणं शक्य होणार नाही. आणि मला जे कळतायत प्रश्न सांगितलं त्यावर नक्की मी प्रयत्न करतो. माझं आपल्या निमित्तानं आव्हान आहे की कुणाला कसल्याही बाबतीत त्या कोणती अडचण असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. मग छत्रपती शिवरायांचा स्मारक असेल, विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, जे महापुरुष या महाराष्ट्रात या देशामध्ये झाले त्यांची स्मारकं होणं आणि ती प्रेरणा आपल्यासाठी उपयोगाची आहे. म्हणून आपण सगळ्यांनी ज्या परमिशनच्या बाबतीत आपल्याला काय आवश्यकता असेल तर माझ्याशी संपर्क साधा. आमच्या ऑफिसला एक टीम आम्ही अरेंज केली की कोणत्या परमिशन लागतात, काय कागदपत्र लागतात, आणि मग ही सगळी कागदपत्र घेऊन आपला परिपूर्ण प्रस्ताव त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला तर त्याला जिल्हाधिकारी परमिशन देतात. ती कमिटी आहे. मग कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, यांच्याशी आपण संपर्क करून ही सर्वांच्या परवानग्या देण्याचं काम देखील आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेऊन करून देऊ. मध्यरात्रीत शिवस्मारक किंवा इतर सुद्धा हे उभारले जात आहेत. मात्र पोलीस प्रशासन अज्ञाताविरोध गुन्हे दाखल करून एक गाव, त्या गावावरती युवकांवरती दबाव आणण्याचा सुद्धा प्रयत्न करीत असल्याचं अनेक तरुणांमधून बोललं जात आहे. याबाबत मी आपल्या या माध्यमातून सांगतो, पोलीस प्रशासनाला देखील या निमित्तानं विनंती करतो की छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवणं म्हणजे गुन्हा असं जर होत असेल तर याच्यासारखी वाईट गोष्ट कोणतीच नाही. असे गुन्हे न दाखल करता आपण या बाबतीमध्ये शिवप्रेमींना त्या ठिकाणी भावनांचा आदर करावा. कुणावरही अशा बेजबाबदारपणे कारवाया करू नये. आणि या बाबतीमध्ये ज्या आपल्याला परमिशनच्या आहेत त्या परमिशन्स आम्ही त्या ठिकाणी वेळेत घेऊन देऊ. मी आपल्या या माध्यमातून विनंती करतो की आपल्या सगळ्या परमिशन्स लवकर मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. आणि अशा बाबतीत गुन्हे दाखल होऊन आपशी कारवाई कोणावर जर होत असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. आम्ही त्यांना कोणालाही केसाला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊ. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की आता शेतकरी उन्हाळा सुरू आहे, पाण्याच्या बाबतीत टंचाई निर्माण होत असताना दुसरीकडे विजेचा देखील लपंडाव आहे. नेमकं यावरती काय पर्याय किंवा तोडगा आपण काय अधिवेशनामध्ये या बाबतीत काय कडक भूमिका घेणार आहात का? आपल्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल, परवा दिवशी 18 तारखेला सभागृह बंद होताना शेवटचं भाषण मी त्या ठिकाणी सभागृहात केलं
आणि आता पुन्हा अजून परवा सोमवारी सभागृह सुरू झालं की त्या ठिकाणी बोलायला संधी मिळेल. आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात लाईट एक्सेस आहे, शिल्लक लाईट आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र ग्रामीण भागामध्ये लाईट मिळत नाही आणि लाईटला लोडशेडिंग होत आहे आणि संध्याकाळी 6 ते 10 आज 10वीची परीक्षा चालू आहेत. आज रमजान सारखा सण आहे, नमाज पढायचा आहे, रोजाचा उपवास सोडायचा आहे. आज मुलांच्या शाळेचे प्रश्न आहेत, आज मुलांच्या परीक्षा आहेत, आमच्या शेतकऱ्याला दुधाच्या मशीननं दूध काढायचे. अशा परिस्थितीत हे लाईट संध्याकाळी 6 ते 10 बंद करणं हे अन्यायकारक आहे. म्हणून मी विधानसभेत देखील आवाज उचलला. 25 अँपेरच्या नावाखाली लाईट सिंगल पेज देखील कट केली जाते. या बाबतीत मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो सरकारवर, तर त्या ठिकाणी आम्ही दबाव आणू, सरकारला त्या ठिकाणी ही लाईट देण्यासाठी बंधनकारक करू. परंतु आपल्याला देखील या निमित्तानं आवाहन करतो की शेतकऱ्यांनी संध्याकाळी 6 ते 10 मध्ये सिंगल पेज लाईट आपल्याला घरगुती मिळणार आहे. त्या दरम्यानमध्ये आपल्या दूध काढायची मशीन चालेल, परंतु कडबाकुट्टी मशीन ही दुपारी चालवावी. आपल्याला सिंगल पेजच्या मोटरा ज्या आपण कॅपॅसिटरवर काही शेतकरी वापरतात ह्याच्यामुळं तो 25 अँपेरच्या पुढे लोड जातो. तर त्यामुळं माझी आपल्या विनंती आहे की शेतकऱ्यांनी संध्याकाळी त्या पीक पिरियडमध्ये त्या मोटरा चालवू नये, जेणेकरून सगळ्याचीच लाईट घरातली बंद पडते. अशा पद्धतीनं कुठंतरी आपण शेतकऱ्यांनी देखील आपल्याला काहीतरी स्वतःला नियम लावून घ्यावं लागतील, तरच हे काम होईल. आणि सरकारची भूमिका आहे 2022 पासून कुणालाही लाईटचं कनेक्शन देत नाही. आज 4 वर्ष झालं एकाही माणसाला लाईट कनेक्शन देत नाही. सरकारने सांगितलं की सोलारच घ्यायचं. तर माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे की ज्या प्रत्येक शेतकऱ्यांनी सोलारच्या संदर्भात अर्ज करावा, सोलार बसवावं, जेणेकरून दिवसा आपल्याला लाईट मिळेल आणि सोलारच्या बाबतीत लाईट झाल्यानंतर ह्या लाईटवर अवलंबून राहणं कमी होईल. आणि आत्ता काही डीपी आमच्याकडचे जे आहेत त्या डीपीवरती 63चा डीपी किंवा 100चा आणि त्याच्यावर 125-150 लोड आहे आणि सातत्यानं जळण्याचं प्रमाण वाढलंय. आता डीपीवरती त्या ठिकाणी लोड वाढलाय, पण सरकार त्या ठिकाणी ॲडिशनल डीपी द्यायला कानकून करतंय, प्रमाण कमी देतंय. तर ह्याच्यावरची जे 5च्या 7.5च्या मोटर आहे ह्याला सोलार बसवलं तर ह्याच्यावरचा लोड कमी होईल आणि मग सगळ्या शेतकऱ्याचा यातनं फायदा होईल. ज्यांनी सोलारला अर्ज केला आहे त्यांना जर सोलार मिळवण्यासाठी काय अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी माझ्याशी ऑफिसशी संपर्क करा, माझ्याशी संपर्क करा. आम्ही सोलार वेळेत मिळवून देऊ, जेणेकरून आपला पुढचे 2-3 महिने हे कठीण काळ आहे. एप्रिल, मे, जून त्यामध्ये पाऊस कधी पडेल काही नाही आणि उन्हाळ्या दिवसात आपल्याला लाईटची अडचण येणार आहे. तर आपण सगळ्यांनी या बाबतीतला पुढाकार घेतला तर सोलार वेळेत येईल आणि आपल्याला लोकांची, शेतकऱ्याची बरेच अडचणी त्या ठिकाणी दूर होतील. हे काम करण्यासाठीच आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय आणि सातत्यानं आम्ही त्यामध्ये काम करतो. विजेचा प्रश्न निघालाय. महत्वाचा मुद्दा असा आहे, ग्रामीण भागात परत एकदा स्मार्ट मीटर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. मग ते ग्राहक घर बंद असेल किंवा दुकान बंद असेल अशा वेळेस महावितरणचे जे कर्मचारी आहेत ते स्मार्ट मीटर बसवण्यासाठी बसवतात, गपचिपाने निघून जातात. स्मार्ट मीटरच्या बाबतीत नेमका सरकारचा किंवा निर्णय काय आहे नेमकं समजा असं झालं. मला आपल्याला या निमित्तानं हे सांगायचं आहे की आपण बघितलं असं सातत्यानं की विधानसभेमध्ये आम्हाला वक्तव्य केलं जातं की लाईट एक्सेस आहे आणि इकडं आपल्याला काय परिस्थिती आहे, लोड शेडिंग आहे. दुसऱ्या बाजूला विधान परिषदेमध्ये देखील सांगितलं, विधानसभेत देखील सांगितलं की स्मार्ट मीटर बसवले जाणार नाहीत. स्मार्ट मीटर बसवले जाणार कोणाला, जे MSEBचे कर्मचारी आहेत त्यांना आधी स्मार्ट मीटर बसवले जाईल. परंतु आजची परिस्थिती बघितली तर स्मार्ट मीटर हे सगळ्याला लावले चाललेत. हे अन्यायकारक आहे. उद्याच्या काळामध्ये हे शेतकऱ्याबरोबर ग्राहक त्या ठिकाणी स्मार्ट मीटरमुळे अडचणी देणार आहे. तर स्मार्ट मीटर न बसवता त्या ठिकाणी शेतकऱ्याला आणि ग्राहकाला त्या ठिकाणी मदत करणं आवश्यक असताना ही जाचक गोष्ट आहे. तर स्मार्ट मीटर बसवणं बंद करावं याबाबत आम्ही आता विधानसभेत देखील आवाज उठवणार आहे आणि आपल्या माध्यमातून देखील आवाहन करतो की नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी ह्या स्मार्ट मीटरला त्या ठिकाणी विरोध करावा, जेणेकरून हे स्मार्ट मीटर बसवले नाहीत तरच आपलं भविष्य काळातलं अडचणी दूर होतील. मी आजच एक उदाहरण सांगतो आपल्याला. पिराची कुर्ली गावातलं उदाहरण आलं होतं, ज्याला 600 रुपये आधी भार पडायचा तो स्मार्ट मीटर बसवल्यामुळं 6400 रुपये पडला. आजच उदाहरण आम्ही आजच MSEBला
बैठकीला बोलवून घेतलं. मग मला सांगा 600 रुपयाचं 6400 जर झालं तर त्या शेतकऱ्यांनी एकतर अडचणीत आहे. आता आपल्याला बघितलं असेल, आपल्याला अवकाळी दुष्काळ, आपल्याकडं अतिवृष्टी झाली, शेतकरी कंबरडं मोडलंय आणि ह्या स्मार्ट मीटरनं पुन्हा कंबरडं मोडलं जाईल. त्यामुळे स्मार्ट मीटरला विरोध आहे आमचा आणि स्मार्ट मीटर त्या ठिकाणी नागरिकांनी बसवू नये आणि बसवून घेऊ नये या बाबतीत त्या ठिकाणी आपण जनजागृती चळवळ त्या ठिकाणी करण्याचं आम्ही काम करू. तर अश्वारूढ शिवस्मारक बसवण्याबाबत जे काही परवानगी लागत असतील त्या परवानगी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमदार या नात्यानं तशी टीम आमची कार्यरत असून त्या अडचणी सोडवण्यासाठी मी निश्चितपणानं काम करेन. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की स्मार्ट मीटरच्या बाबतीत शेतकरी असतील किंवा ग्राहक असतील त्यांनी ते स्वीकारू नये आणि याबाबतच ज्या काही बाकीचे प्रश्न असतील, अडचणी असतील आणि शिवस्मारक अश्वारूढ पुतळा स्थापन झाल्यानंतर पोलीस प्रशासनानं त्या व्यक्तीं किंवा इतर जे काय अज्ञात असतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू नये अशा स्पष्ट शब्दात आमदार अभिजित पाटील यांनी इशारा दिला आहे. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजसाठी निरमे शिरसट, भेंड.